तिथून तिथचं काम कंप्लीट करून आपली मशीन घेऊन निघलो आता रूमवर झाले निघलो होतो. पण या रेल्वेच्या कामावर आलं की लय इकडल्या तिकडे मशीन फिरते. म्हणलं भाऊ काम कमन धिंगाणाच जास्ती राहते. सर पंपावर आणून लावली आपण देशमुखच्या पंपावर मशीन. काहून की आज रूमवर मशीन न्यायचा काही सध्या मूड नाही. मग तिथून आले गजू सेट आलेत. सर पेट्रोल टाकायचं म्हणजे सर लागलो पंपावर लाईनमध्ये लागून मी आमचं एवढं नशीब खराब होतं की आम्हाला पेट्रोल टाकायच्या आधीच पेट्रोलला सरलं फोकणीचं. मी म्हणलं हे 13व्या महिन्यात दुष्काळच चालू आहे म्हणलं आपल्या जिंदगीच्या जे करायला ते उलटच व्हायला फोकणीचं. मग गेलो दवाखान्यात नीर बाबा. काहून की आपली पहिलेच तब्येत बरोबर नाही म्हणून सांगितलं होतं. तिथं गेलो सर एक डोसा घेतला इंजेक्शनचा. मग तिथून सर निघलो होतो आम्ही केक घ्यायला. मी म्हणलं कोणाचा जिंदगीतला एक दिवस कम झाला रे बा म्हणलं वर्षातला. मी म्हणलं ते उद्या हॅपी बर्थडे आहे म्हणे केक घ्यायच लागते म्हणे गजू सेट. सर पोहोचलो केकवाल्याच्या दुकानावर. तिथं केकचं आम्हाला केक घ्यायचा होता असा की बोलायचं काम नाही. आता कोणता घ्यायचा आहे म्हणजे गजू सेट दुसऱ्या इकडे मिळत नाही इथंच घ्यायचं आहे. मग केकचा ऑर्डर देऊन आम्ही निघलो. सर आता मग गजू सेटची भूक लागतेच आपल्या. खास्ता खाल्ल्याशिवाय त्याचं पोटच भरत नाही. सर आणलं खास्त्यापाशी. आपली तब्येत खराब होती आपण तर काही घेतला नाही. मग तिथून सर नाश्ता करून आम्ही सर पोचलो डबल केकवाल्यापाशी. आता केक घेतला होता गजू सेटनं खवायचा डायरेक्ट. मी म्हणलं वा एक नंबर काम आहे म्हणलं तुमचं मोठं काम आहे म्हणलं सेट लोक. सर मग तिथून घेतला ना आता केकले त्या न्यायची पंचायत होती घरी. मग तिथून निघलो सर आता रूमवर झाले. आपल्याला सोड म्हटलं रूमवर जायचं. मग इथं होती साईडला मशीन लावून. मग लक्षात आलं की मशीन आहे. मग डबल हो नाही करत चाल म्हणे गजू सेट तुला सोडतो म्हणे. मग नंतर येतो म्हणे जेवतानी मशीन नाही आले. मग तिथून अर्ध्या मिनिटात रस्त्यात पोचलं. मग डबल आपलं डोकं फिरलं चाल मशीन पैसे सोड म्हणलं आपल्या. बरं म्हणे गजू सेट मशीन पैसे सोडलं. आता सोडल्यावर एक न्यायची पंचायत आली ती. गजू सेट म्हणे आता एकटा हो म्हणे न्यू कसा म्हणे. मग 10 डाव इकडल्या तिकडे विचार करत गजू सेटने केकले बरोबर सांभाळून घेतलं आणि गजू सेट तिथून निघले. मग आपण सर बसलो होतो इथं गाले बनणं चालू आहे त्या कॉम्प्लेक्समध्ये जाऊन बसलो तिथं. आता बसून आपल्याला मनात विचार हे होता की उद्याची फिल्डिंग कशी सेट करावं. आता उद्याचं काही ना काही काम पास लागते. तेच विचारात पडलो होतं आपण. पडून पडता आला पाहुणा. मग आला पाहुणा जसा आला तसा दिला हाकलून आपण त्याला पाहुण्याले. आता बसू दे म्हणलं शांततेनं. मग संध्याकाळचं तिथून आपण सगळं काम सरळीत करून आपण मशीन घेऊन निघलो रूमवर चालेल. चला भेटू आता उद्याच्या व्हिडिओमध्ये.